नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आपण आहोत ठाणे नगरीमध्ये. या ठिकाणी माझ्या पाठीमागे जर आपण बघाल तर आज आपणाला ढोर एकता प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं माझ्या पाठीमागे आपल्याला जर बघायला मिळेल तर या ठिकाणी आपण वीर शैव संत कैकेय महाराज यांच्या 921व्या जयंती निमित्त आपण या ठिकाणी आपण बघू शकतो की या ठिकाणी आज आपणाला 921व्या जयंती निमित्त विविध आपणाला सिव्हिल हॉस्पिटल त्याचबरोबर विविध या ठिकाणी आयोजन आपणाला केलेलं बघायला मिळतंय. शिबिराचं आयोजन आपणाला केलेलं बघायला मिळतंय आणि त्या अनुषंगाने आपल्याला बघायला मिळतंय की विविध आपल्या तपासण्या या ठिकाणी केले जात आहेत आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आपणाला ह्या सर्व आज जयंती उत्सव साजरा होत असताना मात्र आज 921वी जयंती साजरी होते. पण मात्र एकता ढोर प्रतिष्ठान आयोजित ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. गेल्या अनेक वर्षापासून ही प्रतिष्ठान आहे ते विविध कार्यक्रम राबवत असतं आणि त्या अनुषंगाने आपण बघतो या ठिकाणी विविध आपण वेगळे वेगळे तपासण्या आपल्याला बघायला मिळत आहे. डोळ्याची तपासणी असेल, आरोग्य तपासणी असेल व आरोग्याविषयी अनेक आपल्या सर्व तपासण्या या ठिकाणी बघायला मिळत आहे. अनेक वर्ष या ठिकाणी आपल्याला या आपण बघू शकतो. त्याचबरोबर राज्य रक्त संकलन परिषद यांचं सुद्धा आपल्याला असं प्रमाणपत्र दिलं जातं. खऱ्या अर्थानं एक सामाजिक बांधिलकी 18 पगड आणि 12 बलुतेदारांचं काम सांभाळणारी ही संस्था खऱ्या अर्थानं ढोर समाजाचं ह्या समाजाप्रती असणारं योगदान आहे ते बहुमूल्य आहे. आणि त्यामुळे सर्वप्रथम मी आमच्या दिदीकडे जातोय. दिदी, कशा प्रकारे हा प्रतिसाद मिळतोय? गेले अनेक वर्ष या ठिकाणी हे प्रतिष्ठान काम करतं, कसा प्रतिसाद वाटला? नमस्कार, मी रश्मी राजन सावंत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विभाग अध्यक्ष, कोपरी पाचपाकाडीची. प्रत्येक वर्षी एकता ढोर समाज यांच्याकडून हा कार्यक्रम राबवला जातो. संत कैकेय महाराज यांची 921वी जयंती आहे ही आणि जयंती निमित्त नेहमी या समाजाकडून हे कार्यक्रम म्हणजे आता तुम्ही बघत असाल तर रक्तदान शिबिर चालू आहे आणि सकाळी 9 वाजल्यापासून हा कार्यक्रम चालू आहे आणि तेवढीच लाईन देखील लोकांचा रिस्पॉन्स तेवढाच आहे. हा स्लम वारीपाडा एरियातून, श्रीनगर एरियातून म्हणा, शांतीनगर एरियातून सगळीकडून लोक रिस्पॉन्स देत आहेत. त्याचबरोबर आरोग्य शिबिर म्हणजे पूर्ण बॉडी चेकअप, त्याचबरोबर रक्तदान शिबिर, शुगर चेक, ब्लड प्रेशर चेक, या सगळ्या याचा लोक खूप छानपणे आरोग्याचा प्रतिसाद देत आहेत ह्यांच्या यांनी जे कार्यक्रम ठेवले त्याच्यामध्ये. आणि या समाजाबद्दल सांगेन नेहमीच म्हणजे इवन आमचे काही हे असतात म्हणजे मी स्वतः जेव्हा इलेक्शनला उभी होती तेव्हा सुद्धा या समाजाकडून मला खूप छानपणे त्यांनी प्रतिसाद दिला होता की मॅडम तुम्ही आमचा नेहमी तुम्हाला हे असेल की तुम्ही पुढे व्हा, आमचे फक्त प्रश्न सॉल्व्ह करा, आम्ही नेहमी तुमच्या सोबत असू. आणि त्यांनी मला खूप साथ दिलेली आणि लोकांचाही त्यांना खूप छान रिस्पॉन्स आहे. आणि प्रत्येक वर्षी तुम्ही असेच कार्यक्रम करत राहा. काही अडचण लागली तर आम्हाला नक्की सांगा, आम्ही तुम्हाला नक्की हेल्प करू. धन्यवाद. 18 पगड आणि 12 बलुतेदारांचे योगदान सांभाळणारी ही ढोर एकता समाज संघटना गेले अनेक वर्ष आपण काम करत आहे. आतापर्यंत किती लोकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला? सर्वप्रथम आपल्या नवकेसरी चॅनलचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. तुमचे धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो की ज्या महापुरुषाची जयंती आज या ठिकाणी श्रीनगर वारलीपाड्यामध्ये साजरी होत असताना आपल्यासारख्या चॅनलने या शिबिराची किंवा या जयंतीची दखल घेतली आणि या दखल घेतल्याच्या नंतर या समाजाचा असेल किंवा या महापुरुषाचा असेल जे इतिहास आहे तो लोकांमध्ये जाण्यासाठी तुम्ही एक संधी दिली, त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं आज ज्या महापुरुषाची जयंती या ठिकाणी साजरी होते तो महापुरुष म्हणजे या भारतातल्या समाज व्यवस्थेमध्ये 12व्या शतकामध्ये जन्मास आलेला तो महापुरुष आहे. राष्ट्रसंत म्हणून ज्यांना या ठिकाणी संबोधलं जातं, ज्यांच्या शिकवणीमधून, ज्यांच्या प्रेरणेमधून या भारतातील समाज महापुरुषांच्या विचारधारेतून ज्याची श्रृंखला आपण त्या ठिकाणी सांगू शकतो की जो मानवतावादाचा विचार आहे, महापुरुषांनी सांगितलेला जो जे समाज सुधारणेचा विचार आहे तो विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आज या ठिकाणी एकता ढोर समाज संघटना त्या ठिकाणी काम करते. खऱ्या अर्थानं वीरशैव संत कैकेय महाराज यांनी जी शिकवण दिली ती शिकवण घेऊन आज ह्या प्रतिष्ठानचे कार्यकर्ते काम करत आहेत. समाजातील रंजल्या गांजल्या पिजलेल्या लोकांना, वंचित उपेक्षित लोकांना खऱ्या अर्थानं सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन
आज या ठिकाणी या जयंतीच्या माध्यमातून या महाआरोग्य शिबिराचं त्यांनी आयोजन केलेलं आहे. आतापर्यंत मला वाटतं की त्यांनी आताच मला सांगितलंय, मंडळाचे सल्लागार आहेत, अध्यक्ष आहेत, की आतापर्यंत जवळपास 900 ते 950 लोकांनी या शिबिराचा लाभ घेतलेला आहे. म्हणजे जी ही झोपडपट्टी आहे, जिथं उपेक्षित आणि वंचित लोक आहेत, जे घरकाम करून मोलमजुरी करून कष्ट करणारे आहेत, तर त्यांच्यासाठी मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं ही एक प्रेरणादायी अशी बाब आहे की ज्या माध्यमातून आज आरोग्य शिबिराच्या माध्यमातून डोळे तपासणी असेल, बीपी शुगरचं त्या ठिकाणचं चेकअप असेल, त्याचबरोबर मोफत त्या ठिकाणी मेडिसिन त्या ठिकाणी देत आहेत. त्याचबरोबर युवकांनी आज मला वाटतं 15 ते 20 तरुणांनी या ठिकाणी रक्तदान त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं समाजात जगत असताना जो महापुरुषांचा विचार आहे तो पुढे घेऊन जाण्यासाठी आम्हाला या समाजामध्ये जन्मलो तर आम्ही समाजाचं देणं पण आहोत, अशा पद्धतीची प्रेरणा मला वाटतं या तरुणांनी घेतलेली आहे. आणि त्यांना तुम्ही तुमच्यासारख्या चॅनलने प्रोत्साहन दिलं त्याबद्दल मी तुमचा धन्यवाद देतो. आज खंत फक्त एका गोष्टीची आहे की ज्या महापुरुषांची जयंती साजरी करत असताना फक्त आज ढोर समाज त्या ठिकाणी ज्या जातीमध्ये त्या समाजामध्ये त्या महापुरुषाचा जन्म, आपली ही समाज व्यवस्था आहे की ज्या जातीतला तो महापुरुष आहे त्या जातीतल्याच लोकांनी त्या महापुरुषाला आज त्या ठिकाणी फक्त त्यांचा गौरव करायचा असतो. परंतु त्यांचे विचार घेत असताना महापुरुषांनी कधी जाती धर्माचा विचार केलेला नाही. परंतु आज ढोर समाज या ठिकाणी जन्मलेले असते, ढोर समाजात जन्मलेले आपले कंकैया महाराज जरी असले तर त्यांनी खऱ्या अर्थानं मानवतावादीच त्या ठिकाणी विचार दिलेला आहे. तर अशा या महापुरुषांचा विचार घेण्यासाठी आज ह्या समाजातल्या कार्यकर्त्यांनी जो काही त्या ठिकाणचा कार्यक्रम आहे तो हाती घेतला असताना त्यांना सरकार असेल किंवा त्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की आज आमच्यामध्ये आमच्या विभागाचे सन्माननीय नेते आणि प्रतिष्ठित नगरसेवक कार्यक्षम नगरसेवक आदरणीय मनोजदादा शिंदे साहेब सुद्धा आलेले आहेत. तर मी आज या जयंतीच्या माध्यमातून एक विनंती आज दादाकडे पण करणार आहे की ज्या राष्ट्रपुरुषाची गणना संबंध भारतामध्ये घेतल्या जाते, आज या महापुरुषाच्या नावाने ठाण्यामध्येही कुठे काही ना काहीतरी अस्तित्व त्या ठिकाणी व्हावं असावं, अशा पद्धतीचं कुठेतरी समाजभवन असेल किंवा त्यांच्या नावाचा कुठे चौक असेल किंवा त्यांच्या नावातच एकाच त्यांच्या कार्याला साजेस, महापुरुषाच्या कार्याला साजेस असं कुठेतरी स्मारक असेल, अशा पद्धतीची भावना आजच्या जयंतीच्या निमित्ताने व्यक्त करतो. आणि या सर्व कार्यकर्त्यांना आदरणीय दादाच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सुद्धा या कार्यकर्त्यांना बळ मिळावं आणि या महापुरुषाचा विचार येणाऱ्या जयंती म्हणजे पुढच्या वर्षी जयंती असेल ती आणखीन चांगल्या पद्धतीनं कशा पद्धतीनं साजरी करता येईल त्याच्यासाठी सर्व दादाच्या माध्यमातून आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम व्हावं अशीच इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. समाजातल्या रंजल्या गाजलेल्यांचा आधार आणि त्याचबरोबर युवा नेतृत्वांच्या पाठीशी ठाम उभारणारे नगरसेवक म्हणून दादा माझे जोडले. शिंदे साहेबांचं जे काम आहे ते समाज मनाला भिडणारं काम आहे आणि म्हणून आज 921व्या जयंतीनिमित्त या ठिकाणी आपण शिंदे साहेब आलात. अनेक वर्ष या ठिकाणी ही जी संपूर्ण एकता ढोर समाज प्रतिष्ठान काम करतंय, आज आपण जयंतीनिमित्त भेट दिली, काय आपल्या मनातल्या भावना? ढोर समाजाचं महाराष्ट्राला नव्हे तर या संपूर्ण भारत देशाला एक बलिदान आहे आणि त्यामध्ये आज कंकैया महाराजांची जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत. खर तर या भागामध्ये मी पाचव्यांदा मला ढोर समाजाच्या माध्यमातून चांगलं प्रतिनिधित्व दिलं. उत्कृष्ट नगरसेवक म्हणून त्यांनी मला सतत माझ्या पाठीमागे सतत उभे राहिलेले आहेत आणि मग त्या माध्यमातून सन्माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब देखील त्यांच्याकडे सन्मानाने बघत असतात आणि ढोर समाजाला च्या बाबतीमध्ये काही ना काहीतरी करावं आणि ज्या ज्या ठिकाणी ते करण्याच्या माध्यमातून त्यांचे प्रयत्न चालू असतात. आज या ठिकाणी माझे सर्व बंधू या जयंतीच्या माध्यमातून हा उपक्रम राबवतात आहेत. तर हा जयंती निमित्त फक्त उपक्रम न राबवता हा संपूर्ण वर्षभर हा उपक्रम चालला जातो. या ठिकाणी नवकेशरी न्यूजच्या माध्यमातून देखील मला सांगावं असं वाटतं की खरं तर तुमचं पण कौतुक करायला लागेल की न्यूज चांगल्या मोठ्या श्रीमंत लोकांच्या मागे पडणारे न्यूज शिकार आहेत आणि हे आमचे मित्र न्यूज केसरीचे हे सर्वसामान्य तळागाळातील लोकांना प्राधान्य देतात म्हणून तुमचं मी या ठिकाणी खऱ्या अर्थाने कौतुक करतो की आणि ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या भावना जायज आहेत आणि त्या ढोर समाजाच्या माध्यमातून समाज मंदिराचं उभारणी झाली पाहिजे वाडावाडामध्ये
आणि त्याचा प्रयत्न या ठिकाणी मी 100% करेन याचं असं आश्वासन मी या ठिकाणी देतो. एक चांगला उपक्रम राबवत आहे, तशा प्रकारचे अनेक उपक्रम आपण राबवावेत. सदैव मी आहे आणि मी आता न्यूज केसरीच्या वतीने देखील ते देखील माझ्या बरोबर तुमच्या पाठीशी राहतील 100%, कारण का ते तळागाळातूनच वरती आलेले आहेत. त्याच्यामुळे आम्ही या सर्व गोष्टी ढोर समाजाच्या माध्यमातून करू एवढं आश्वासन करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो. आज मनोज शिंदे साहेबांनी सांगितले की पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. तर पत्रकारिता करत असताना पत्रकारिता केवळ हे पैसे कमवण्याचं साधन नसून समाजातल्या दीन दलित दुबळ्या शोषित पीडित आणि त्याबरोबर अशा अनेक संघटना काम करणाऱ्यांच्या पाठीमागे उभं राहणं गरजेचं आहे. आमच्याबरोबर सहकारी मित्र जोडले. बंधू, काय वाटतंय आजच्या ह्या 921व्या जयंतीनिमित्त आपण भेट दिली, काय आनंद होतो? खूप आनंद होतोय. 921वी मी कक्काया समाजातून आहे. धारावी विधानसभेमध्ये समाजाचं नेतृत्व आम्ही करतोय. आमच्या समाजाची तिथे एक अतिशय भव्य दिव्य समाजाची शाळा आहे. संत कक्काया विकास संस्थेच्या माध्यमातून आम्ही सर्व मंडळी समाजाची तिथं कार्यरत असतो. काल तिथे एक मोठा उत्सव आमच्या वतीने प्रत्येक वर्षी साजरा केला जातो, ज्या उत्सवाला स्थानिक मोठमोठी नेते मंडळी तिथे उपस्थित असतात आणि अतिशय खेळीमेळीने आनंदाने उत्साहाने संपूर्ण महाराष्ट्रातून कक्काया समाज एकवटतो. आज इथे त्याच निमित्ताने आज आमच्या समाजाची ही मंडळी प्रत्येक वर्षी मोठ्या संख्येने 3 दिवसाचा हा उपक्रम 2 दिवसाचा हा उपक्रम इथे प्रत्येक वर्षी राबवतात. मी प्रत्येक वर्षी आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहतो आणि आज त्यांनी इथे वेगवेगळ्या उपक्रमाचं आयोजन केलंय. आदरणीय मनोजजी शिंदे साहेब नगरसेवक, तेही मला वाटतं 3री टर्म्स आहे सर, 5वी टर्म्स 6वी टर्म्स, म्हणजे एक अभिमानाची बाब आहे. मी मनोज दादांना देखील आमच्या पक्षाच्या वतीने शुभेच्छा देतो की भावी आमदार म्हणजे ह्या विभागातून नक्कीच सर भावी आमदार येणाऱ्या दिवसात होतील. सरांनी आत्ताच एक मोठं आश्वासन आमच्या समाज बांधवांना दिलंय की आमच्या समाज बांधवांचं आमच्या समाजाचं इथे येणाऱ्या दिवसात समाज मंदिर भवन, समाज मंदिर हॉल इथे निर्माण करण्याच्या दिशेने त्यांनी एक मोठा निर्णय किंवा मोठी एक आश्वासन आम्हाला इथे दिले. त्याबद्दल समाज बांधवांच्या वतीने मनोज शिंदे साहेबांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आजच्या ह्या अतिशय महत्वाच्या दिवशी त्यांनी ही आनंदाची बातमी आम्हाला दिलेली आहे आणि येणाऱ्या दिवसात पुढच्या वर्षी किंवा आणखीन एखाद्या वर्षाच्या आत नक्कीच हे समाज भवन इथे उभे राहील अशी अपेक्षा करतो. आणि सर्व समाज बांधवांना आजच्या या पावन दिवशी महाशिवरात्री आणि तसेच आमच्या कक्काया महाराजांच्या 921व्या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांचं मी मनपूर्वक त्यांना शुभेच्छा देतो आणि अशीच येणाऱ्या दिवसात देखील वर्षानुवर्ष हा उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबवला जाईल अशी ग्वाही देतो आणि आपली सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. त्याचबरोबर अनेक वर्ष या ठिकाणी आपण एकता ढोर समाजाचे प्रतिष्ठानचं नेतृत्व करणारे तरुण माझे जोडले. बंधू, आज एवढ्या लोकांनी या ठिकाणी विविध उपक्रमाचा लाभ घेतलाय, आरोग्य शिबिराचा लाभ घेतलेला आहे. आपण लावलेलं समाजसेवेचं छोटंसं रोपट आहे, त्याचा प्रचंड मोठा आपल्याला वटवृक्ष बघायला मिळतोय. ही लोकांची गर्दी, अथांग जनसागर पाहून काय वेगळा आनंद होतो? खूप आनंद होतो आहे. म्हणजे आम्ही केलेल्या कामाचं फळ मिळाल्यासारखं वाटतं. जे आम्ही सेवा करतो आहे त्यामध्ये खूप चांगला रिस्पॉन्स आहे. आतापर्यंत 800 ते 900 लोक आहेत. आणखी बाहेर गर्दी आहे, त्याच्यामुळे आम्हाला असं मन भरून येतं किंवा एवढी आम्ही जे कार्यक्रम राबवलाय त्याचं आमचं साध्य झाल्याबद्दल. खऱ्या अर्थानं माणसानं माणूस जोडत गेले की माणूसच एक सुंदर नातं काय असतं याचं मृत्यूमंद उदाहरण आपल्याला बघायला मिळतोय. पण गेले अनेक वर्ष या ठिकाणी सामाजिक विविध क्षेत्रांशी ज्यांचं आपुलकी नातं आहे अशा एकता ढोर समाजाच्या आजच्या खऱ्या अर्थानं आज 921व्या जयंतीनिमित्त ही लोकांची गर्दी आणि लोकांचे वाढतं एक वैभव ही खरी एक वेगळेपण म्हणावं लागेल. कॅमेरामॅन शमिका गंद्रे, समी रिपोर्टर सागर पाटील, ठाणे.